रुपाली चाकणकर यांच्यावरती टांगती तलवार कायम आहे। पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता आहे। खरात प्रकरणी महिला आयोगाच्या राजीनाम्यानंतर त्यांचं पक्षातलं पदही जाणार का असा सवाल केला जातोय, कारण पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकचे अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, नेमकं काय झालंय? कस्तुरी खरं रुपाली चाकणकर यांच्याकडे 2 पदं होती। आपल्याला माहिती आहे, महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं, त्याचबरोबर पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडेच होतं। आणि खरात प्रकरणामध्ये थेट रुपाली चाकणकर यांचं नाव आलेलं होतं। पूजेचे जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ पक्षाचा आदेश मानत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता त्यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते कायम राहणार असल्याची चर्चा होती। मात्र आता जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार हे पद देखील त्यांचं जाणार आहे। लवकरच पक्षाच्या व्यक्तींकडून त्यांना राजीनामा देण्याची सूचना जी आहे ती दिली जाऊ शकते, कारण एकंदरीतच खरात प्रकरण पाहिलं तर विधिमंडळात देखील असाचे पडसाद उमटू शकतात आणि विरोधक देखील सरकारला या सगळ्या संदर्भात घेरण्याची तयारी करतायत। प्रामुख्याने पाहायला गेलं तर सत्ताधारी पक्षातले अनेक नेते जे आहेत ते खरात सोबतचे फोटो व्हिडिओ हे व्हायरल झाले, त्यामुळे अडचणी वाढू नयेत यासाठीच पक्ष नक्कीच। त्यामुळे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद देखील रुपाली चाकणकर यांच्याकडून निघून जातं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।